नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा हेडलाईन्स मध्ये. शिवसेना कुणाची यावर आज कोर्टात पुन्हा जोरदार युक्तिवाद. ठाकरेंकडे पक्षाच्या सदस्यांचं बहुमत होतं तर शिंदेंकडे विधिमंडळातील बहुमत होतं. कपिल सिब्बल यांनी सांगितला घटनाक्रम. मुंबईकरांचा पैसा उधळपट्टीसाठी वापरला जातोय. मुंबईत मोकळ्या जागा भाजप ढापण्याचा प्रयत्न करतंय. महापौरांना ताजमहाल बांधायचा आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल. मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंबाबतचा गैरसमज दूर केलाय. कोणतीही चळवळ दाबण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कधीच प्रयत्न केले नाहीत. उदय सामंतांचं वक्तव्य. बार काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता नसल्यानं राज्यातील तब्बल 200 लॉ कॉलेजांना प्रवेश प्रक्रियेच्या कॅप राऊंडमधून बाहेर ठेवलं. खासगी महाविद्यालयांच्या हितासाठी हा प्रकार सुरू असल्याचा रोहित पवारांचा आरोप. पुण्यातील मावळ तालुक्यात पावसाचा जोर कायम. पवना धरण परिसरात निसर्गाचं रौद्र रूप. पवना नदीने धोक्याची पातळी गाठली. पुण्यात उघड्या चेंबरमध्ये पडून महिला जखमी. चेंबरला झाकण नसल्यानं घडली दुर्घटना. महापालिकेचा भोंगळ कारभार उघड. शिवसेना कुणाची यावर आज कोर्टात पुन्हा जोरदार युक्तिवाद. ठाकरेंकडे पक्षाच्या सदस्यांचं बहुमत होतं. कपिल सिब्बल यांचं मत तर शिंदेंकडे विधिमंडळातील बहुमत होतं. कपिल सिब्बलांनी कोर्टात सांगितला घटनाक्रम. शिंदे पक्षाची घटना बदलू शकत नाही. कोर्टात ठाकरे शिंदेंचा गेम पलटणार का? देशाचं लक्ष. अभिजित दिपकेंच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. सीजेपीच्या बैठकीला बोलावलं नसल्याचा आरोप. अहमदाबादच्या तरुणाचं दिपकेंच्या घराबाहेर आंदोलन. छत्रपती संभाजीनगर मधून आताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी समोर येते. सीजेपी अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या घरासमोर एका तरुणाने आंदोलन केले. स्वतःला कॉंग्रेस जनता पार्टीचा सदस्य असल्याचं या आंदोलनकर्त्या तरुणाने म्हटलंय. पार्टीच्या बैठकीला बोलावलं नाही म्हणून आंदोलन करत असल्याचं आंदोलनकर्त्या तरुणाने म्हटलंय. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कालपासून अभिजित दिपके यांच्या घरी सीजेपीची महत्त्वाची बैठक सुरू आहे. सीजेपीची कोर कमिटी या बैठकीत सहभागी आहे. मात्र बैठकीच्या दुसऱ्या दिवशी अहमदाबादच्या तरुणाने दिपकेंच्या घराबाहेर आंदोलन केले. पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतले. मी म्हणतो म्हणून प्रमाणपत्र द्या असं करता येत नाही. मनोज जरांगेंनी शासकीय सिस्टीम मध्ये जावं. प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. जाणीवपूर्वक सरकार प्रमाणपत्र अवैध ठरवत नाही. देवेंद्र फडणवीस आरक्षणाच्या निर्णयावर सकारात्मक. मराठा समाजाला ओबीसी सदृश्य सवलती दिल्या आहेत. मनोज जरांगेंनी केलेल्या टीकेवर भाजपचे प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी म्हणतो म्हणून प्रमाणपत्र द्या असं करता येत नाही. देवेंद्र फडणवीस आरक्षणाच्या निर्णयावर सकारात्मक आहेत. आपण आपल्या मर्यादेत आणि आपल्या विषयापुरतं बोलावं. जरांगेंना प्रवीण दरेकरांनी सुनावलंय. पुन्हा पुन्हा आक्रमक होणं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु मला वाटतं विषय समजून घेण्याची आवश्यकता आहे. जात पडताळणी समिती आहे, त्याला वेळ दिले, एक सिस्टीम उभी केली आणि जर त्या पडताळणीमध्ये ते अयोग्य असेल तर मी म्हणतो म्हणून ते सर्टिफिकेट द्या असं त्या ठिकाणी करता येत नाही. जर त्यांचं म्हणणं असेल की हे योग्य आहे तर पुन्हा त्यांनी शासकीय सिस्टीम मध्ये त्या ठिकाणी जावं आणि योग्य आहे ते प्रूव्ह करावं. जाणीवपूर्वक एखाद्याचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी इनव्हॅलिड करण्याची सरकारची मानसिकता नाही, सरकार करणार नाही. आणि देवेंद्रजी तर मराठा समाजाच्या विषयावर सकारात्मक आहेत आणि म्हणून अनेक चांगले निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. मराठा आरक्षणाविषयी सोडला तर मराठा समाजाला ओबीसी सदृश्य सगळ्या सवलती दिल्यात. आणि आता केवळ जर राजकारण कोणाला करायचं असेल तर त्याला नाईलाज आहे. असं कुठेही चुकीचं कोणाचंही नोंदणी सर्टिफिकेट इनव्हॅलिड करता येत नाही. त्या संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी घेतलेला तो निर्णय असेल आणि जर तो चुकीचा असेल तर आपण पुनर्तपासणी करू शकतो. जरांगेंच्या जीवावरच देवेंद्रजीचं राजकारण आहे ना.
त्याच्यामुळे हे ठरवणार तेव्हा त्यांना वर आणणार, ठरवणार तेव्हा खाली आणणार. त्यांना माहित आहे की देवेंद्र फडणवीस खूप राजकारणात पुढे गेलेत. आपण आपल्या मर्यादेत आपल्या ज्या काही विषय आहेत तेवढ्यापुरतं बोलावं. देवेंद्रजींना पुढे नेण्यात, नेतृत्व घडवण्यात त्यांचा पक्ष, आम्ही सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी सक्षम आहोत. तुम्हाला योगदान नाही देता आलं त्यांच्या प्रगतीसाठी तर देऊ नका, परंतु निदान अहंकाराची भाषा तरी करू नका. एकनाथ शिंदे हिंगोलीत नाफेडकडून शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा. 7 ते 8 महिन्यांपासून मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप. शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मोबदला न मिळाल्यास शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात नाफेड केंद्रावर सोयाबीन आणि हरभरा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना तब्बल 7 ते 8 महिन्यानंतरही मालाचा मोबदला मिळालेला नाहीये. संबंधित केंद्र चालकाने दिलेले चेक बाउन्स झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. लाखो रुपयांचं देयके अडून पडल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत तातडीने पैसे मिळावेत अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलाय. आपले नाफेड हिंगोली यांना आम्ही 25 क्विंटल 2 पावते आमच्याकडे 55 क्विंटल माल दिलेला आहे. अद्याप 1 रुपया सुद्धा भेटला नाही. त्यावेळेस माल टाकला त्यावेळेस आम्हाला म्हणत तुमचे 15 दिवसात खात्यात पैसे जमा होतील. आता विश्वास तरी कोणावर ठेवा? शासनामार्फत जरी केंद्र चालू राहत असतील तर विश्वास ठेवा तरी कोणाला? बाजारात माल विकला तर बाजारात घाटा होतो म्हणून आपण हा जे योग्य भाव मिळावा म्हणून नाफेड चालू केलं शासनानं. यात असा जर फसवणूक शेतकरी होत असेल तर माल विकावा तरी कुठं शासनात? साधारण किती शेतकरी असतात? 220 मनोज जरांगेंचा गैरसमज दूर केलाय उदय सामंत यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंच्या बाबतीत असणारा गैरसमज दूर केलाय. चळवळ दाबण्यासाठी शिंदेंनी प्रयत्न केले नाहीत. मनोज जरांगेंशी स्वतः चर्चा केली आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय. मनोज जरांगे पाटील यांचा गैरसमज दूर केलाय. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत असणारा गैरसमज दूर करण्यात आपण यशस्वी झालो आहोत अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. कोणतीही चळवळ दाबण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कधीच प्रयत्न केले नाहीत असं देखील मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने गैरसमज पसरलाय. त्याबाबत आपण मनोज जरांगेंची स्वतः चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय. मनोज जरांगे पाटलांच्या अनेक मागण्या एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केल्या आहेत. सध्याचे मुख्यमंत्री आरक्षण मागण्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत असं देखील मंत्री सामंत यांनी स्पष्ट सांगितलंय. मला आता माहित नाही, मी कदाचित ते टीव्हीवर पण आलं असेल. मी स्वतः त्यांच्याशी 5-10 मिनिटं बोललो आणि मी त्यांना स्पष्ट पद्धतीनं सांगितलं की कुठच्याही पद्धतीनं कुठच्याही समाजाची संघटनात्मक किंवा आंदोलनाची जी परिस्थिती आहे ही वेगळ्या पद्धतीनं हाताळणारे माननीय एकनाथ शिंदे साहेब नाही आहेत. मराठा समाजाला ते मुख्यमंत्री असतानाच 10% आरक्षण मिळालेलं होतं आणि मनोजजींच्या अनेक मागण्या हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलेल्या ह्या मनोजदादांना देखील माहिती आहेत. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. त्यांनी देखील मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. परंतु ते दाखले रद्द झाल्यामुळे जो गैरसमज पसरलेला आहे त्या संदर्भात मी मनोजदादांची चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर माझी शिंदे साहेबांची देखील चर्चा झालेली आहे. कुठंही मी अगदी आत्मविश्वासानं तिथं सांगितलं, माझे राजकीय अस्तित्वपणाला लावीन देखील सांगितलं. कुठच्याही बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव हा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कुठचीही चळवळ दाबण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कधीच प्रयत्न केलेले नाहीत आणि तो त्यांचा गैरसमज होता तो दूर करण्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे. वेळ पडल्यास मराठा समाजासाठी जर त्यांच्याशी जाऊन भेटावं लागलं तर मी नक्की त्यांना जाऊन भेटेन. परंतु आमची ही सांघिक जबाबदारी आहे. मी विखे पाटील साहेबांची देखील चर्चा करेन. मी त्याच्यानंतर शिंदे साहेबांची देखील चर्चा करेन. सुनेत्रा वहिनींशी चर्चा करेन. वेळ पडल्यास मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देखील या संदर्भातली माहिती देईन आणि त्याच्यातनं कुठेही मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका शासन म्हणून आमच्याकडनं घेतली जाईल. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. अकोला महापालिकेच्या सभेत गदारोळ. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सागर भारुका 15 दिवसांसाठी निलंबित. साताऱ्यातील मेढा भिलार मार्गावर मार्लीजवळ दरड रस्त्यावर आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद. पालघरमध्ये धक्कादायक घटना. 1.5 वर्षाच्या चिमुकलीला विष पाजून आईची आत्महत्या. पतीसोबत झालेल्या किरकोळ वादाचा टोकाचा परिणाम.
नंदुरबारमध्ये पोलिसांची धडक कारवाई करत 16,12,000 किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एका आरोपीला अटक. अंबरनाथमध्ये जेनझी बॅनर्सची चर्चा, बॅनर कोणी लावले याबाबत संभ्रम, बॅनर्सची सध्या शहरभर जोरदार चर्चा. नाशिकच्या मुंबई आग्रा उड्डाणपुलाखाली रस्ता चिखलमय रस्त्यातून वाट काढत नाशिककरांचा प्रवास. चिखलमय रस्त्यातून आमची सुटका कधी होणार, नाशिककरांचा प्रश्न. कोल्हापूरच्या शाहू मिल परिसरातील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो, नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्य पाण्यात. रायगडच्या खालापूरमध्ये स्कूटी आणि डंपरचा अपघातात स्कूटी चालक जखमी, पुढील तपास पोलिसांकडून सुरू. भंडाऱ्याच्या अडाळ जंगलात 3 मृत गोवंश आढळले, अज्ञात इसमांनी पाय बांधून गोवंश जंगलात फेकल्याचा संशय, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. भंडाऱ्यात 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर संशयिताने स्वतःलाच केलं जखमी, पोलिसात गुन्हा दाखल असून संशयित पोलिसांच्या ताब्यात. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.